झारखंड हे एक आदिवासी राज्य आहे. बहुतेक लोक गावांमध्ये राहतात, दुर्गम जंगल भागात. प्रश्न असा आहे, तो तिथपर्यंत पोहोचायचं कसं? बहुतेक लोक आदिवासी आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या प्रभावाखाली आहेत. शिक्षणाकडेही त्यांचा फारसा ओढा नाही. मग त्यांच्यासाठी संदेश काय? हे पहा, पोहोचणं शक्य आहे. त्यांच्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोचता येतं. संस्थेचे स्वयंसेवक फक्त रांचीमध्येच नाही, तर झारखंडमधील इतर शहरांमध्येही जाऊन बुक स्टॉल लावतात. तर त्या माध्यमातूनही संपर्क होतो. म्हणून तिथं पोहोचणं ही काही केंद्रीय समस्या नाही आहे. केंद्रीय समस्या आहे चेतना. संसाधनांनी जितका समृद्ध आहे प्रदेश झारखंड, जर चेतनेनेही तितकाच समृद्ध झाला तर प्रत्येक प्रकारची समृद्धी, संपन्नता आणि शक्तीपासून त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. झारखंड आणि इथल्याही लोकांना चेतनेच्या उन्नतीची गरज आहे. आणि त्याच चेतनेला आणखी दाबण्याचं काम, जसं तुम्ही म्हणालात, व्यसन करतं. त्याचंच उत्थान करणं, व्यक्तीला आरसा दाखवणं, व्यक्तीला स्वतःमधील भ्रमांची ओळख करून देणं आणि सत्याकडे चालण्याची ताकद देणं, हेच काम संस्था करते आहे. झारखंडमधील प्रत्येक बंधू भगिनींना चेतनेच्या स्तरावर उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. माणूस जेव्हा असा उंचावतो तेव्हा फक्त व्यसनच सुटत नाही, असं समजा की एक नवा माणूसच जन्माला येतो.